नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सयाजीराव चिडलेले असतात आणि गोळी मारतात. ती फॅनला लागून फॅन खाली पडतो. मग त्यांची बायको म्हणते, जरा भान ठेवा, आपल्या घरात सुवासिनी आली आहे, त्या सुवासिनीसमोर असं काही करू नका. तेव्हा तो म्हणतो, मला यांचं तोंड बघायचं नाही, हे आपल्या घरी का आले. तेव्हा जानकी पुढे होते आणि सयाजी काकांना काही सांगू इच्छिते की तुमच्या घरून कोणी कधी रिकाम्या हाती वापस जात नाही. मी आज तुमच्याकडे एक गोष्ट मागायला आली आहे. तेव्हा सयाजी म्हणतो, माझ्या घरून तू आत्ताच रिकाम्या हाती जाशील हे ठरलेलं आहे, त्यापेक्षा तुम्ही मागे फिरा. इकडे सौमित्रा आणि दादांना काळजी वाटत असते. सौमित्राने तर देवच पाण्यात ठेवलेले असतात. तिला खूप भीती वाटत असते, आपली मुलं रिकाम्या हाती परत येत आहे की काय. सारंगलाही दादाची काळजी वाटते. तो त्याच्या काही माणसांना घेऊन तिकडे जायला निघतो. इकडे काकांची विनंती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मनवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश प्रयत्न करत असतात. पण काका म्हणतात, तुझ्या वडिलांनी दगा दिला, त्याच्यामुळे आमची कृषी समितीतली जागा गेली. माझ्या वडिलांना अपमान सहन करावा लागला. तू जर बाजार समितीचे भाव मी सांगशील तसे ठेवणार असेल तर मी तुझा प्रस्ताव ऐकायला तयार आहे. तेव्हा जानकी त्याला नाही, नकार द्या असं खुणवते. तेव्हा तो नकार देतो आणि मग पुन्हा सयाजी काका चिडतात, बंदूक घेतात, गोळी झाडतात. त्यांची बायको पटकन ती बंदूक दुसरीकडे फिरवते आणि गोळी दुसरीकडे लागते. तेव्हा जानकी त्यांना म्हणते, तुम्ही एका मुलीचे वडील आहात. मी माझ्या दिराचं स्थळ तुमच्या मुलीसाठी घेऊन आलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटेल आमच्यासारख्या कुटुंबात मुलगी द्यावी, तर तुम्हीही या गोष्टीवर विचार करावा असं मला वाटतं. तेव्हा सारंग त्याची काही माणसं घेऊन तिथे पोहोचतो. इकडे सयाजीच्या माणसांना वाटतं हे भांडणंच करायला आलेले आहे. तेही त्यांची आणखी माणसं बोलवून घेतात. इकडे सौमित्राला तिची आई समजूत घालण्यासाठी म्हणत असते, तुझ्या सुनेच्या नादी लागून तू हे काय करून बसलीस. मुलांचा जीव धोक्यात घातला तर देव पाण्यात ठेवून काय उपयोग आहे. तितक्यात जावई आलेले पाहून आजी चुपचाप मागे सरकते आणि ते तिला पाणी पी असं सांगतात. तेव्हा ती सांगते, मी मुलं आल्याशिवाय पाण्याचा एक थेंबही पिणार नाही. मी देवांना साकडंच घातलेलं आहे. इकडे काकांना वेगवेगळ्या प्रकारे जानकी तयार करत असते. आमच्यासारखं घरानं मिळणं म्हणजे एखाद्या बापाच्या मुलीला अभिमान वाटावा असं आहे. आमचं कुटुंब किती कुटुंब वात्सल्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रणदिवे किती प्रेमळ आहे हे तुम्हाला सांगायला नको. माझी इच्छा आहे की तुम्ही मी सांगितलेला प्रस्ताव मान्य करावा आणि आपण जोपर्यंत मुलांची संमती घेत नाही, जोपर्यंत सौमित्र आणि तुमची ऐश्वर्या स्वतःहून ह्या लग्नाला तयार होत नाही, तोपर्यंत आपण काही लगेच लग्न नाही करायचं. मी फक्त माझा प्रस्ताव मांडत आहे असंही जानकी सयाजी काकांना सांगत असतील. आता सयाजी काका काय निर्णय घेत आहे हे पाहणं आता रंजक ठरणार. सयाजी काकांचं मन खरंच परिवर्तन होईल का. जानकीने सांगितल्याप्रमाणे ते विचारात पडले आहे. काय करावं हे त्यांना कळेना. इकडे बाहेर दोन्ही गटांमध्ये भांडणं सुरू झालेली असतात. तू इथे का आलास, तुझं तोंड मोडेल, तोंड फोडेल असे वेगवेगळ्या शब्दात एकमेकांना ते हिणवायला लागले. मग आतमध्ये जाऊन सयाजीचा एक माणूस त्यांना बाहेर घेऊन येतो आणि मग बाहेर आल्यानंतर ऋषिकेश सारंगवरती खूप चिडतो. मी तुला सांगितलं होतं इथे येऊ नकोस, तरीही तू आलास आणि हे सगळं घडलं. हे सगळं थांबवण्यासाठी आपण इथे बोलणी करायला आलेलो आहोत. तुम्ही हे सगळी माणसं घेऊन इथून निघून जा. मग सारंग त्याची माणसं घेऊन निघून जातो आणि मग सयाजी काका आतमध्ये जातात. ऋषिकेशही त्यांच्या मागे जातो. आता ते काय निर्णय घेत आहे हे पाहणं रंजक ठरणार. तेव्हा माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपण पुन्हा भेटू. लाईक करायला विसरू